जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा दिवाळी पर्व सुरू आहे आणि भारतामध्ये दिवाळी सण हा प्रचंड प्रमाणात खूप उत्साहात साजरी केला जातो. परंतु हा सण आपण का साजरी करतो यामागील इतिहास काय आहे खूप कमी लोकांना माहिती आहे की यामागे इतिहास काय आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून यांना नमस्कार करून यांचं स्मरण करून मी हा व्हिडिओला सुरुवात करत आहे. कारण शिवाजी महाराजांमुळे आपण दिवाळी उत्सव काय असे कित्येक सण आपण सण सोहळे साजरे करत आहोत. हिंदू धर्माचे जनक, हिंदू धर्माचे रक्षक असे कित्येक नावं घेता येतील आपल्याला. असे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून मी तुम्हाला इतिहास सांगत आहे. तर रामायण काळ आजपासून 5000 वर्षापूर्वी रामायण कथा घडलेली आहे, रामायणची गोष्ट घडलेली आहे. तर त्यालाच अनुसरून ही दिवाळी आहे. तर ती कशी आहे तर प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला. तो दिवस रावणाचा जो वध केला तो दिवस होता दशरा म्हणजे विजयादशमी असं आपण म्हणतो. जेव्हा रावणाचा वध केला गेला तेव्हा ही वार्ता पूर्ण अखंड भारतामध्ये पसरली आणि लोकांना खूप आनंद झाला. म्हणजे लोक एवढे प्रेशरमध्ये होते की प्रभू श्रीराम आता काय करतील, युद्ध चालू आहे. हे प्रत्येक भारतीयाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. जसा कोरोना काळामध्ये मोदी भाषण देत होते आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत होतो की आज ते काय बोलणार आहेत काय नाही बोलणार आहेत. तसं एक एक गोष्टीचे कुतूहल, क्युरिसिटी लोकांच्या मनामध्ये होती. आणि जशी वार्ता कळाली की रावणाचा वध झालेला आहे आणि आपण सुटकेचा निश्वास सोडलेला आहे, त्यामुळे लोकांना खूप आनंद झाला. इतका आनंद झाला की लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा आनंद व्यक्त केला. म्हणजे तो कसा केला तर प्रभू श्रीरामाने वध केला. तो दिवस होता दशरेचा आणि दशऱ्यापासून ते दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आपण म्हणतो त्याला, त्या दिवसापर्यंत 21 दिवस लागले. मला वाटतं लंकेवरनं अयोध्येला यायला 21 दिवस प्रभू श्रीरामांना लागले. आणि त्या काळात ते ज्या यात्रेमध्ये होते तिथे त्यांचा खूप स्वागत सत्कार केला गेला. 21 दिवस लोकांनी इतक्या जल्लोषात साजरा केला. प्रत्येक ठिकाणी दिवे लावले गेले. आणि हा जो सण आहे 6 दिवसाचा जो सण आहे तो लोकांनी एकत्र एका काय म्हणता येईल आपल्याला एका पॅकेजमध्ये किंवा एका ढाच्यामध्ये बसवून साजरा केला गेला. म्हणजे लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात अशी दिव्यांची माळ लावली. आपण दिव्यांची माळ म्हणतो म्हणजे दीप, हिंदीमध्ये त्याला आपण दीप म्हणतो. खूप मोठी माळ असली की त्याचं होतं दीपावली, म्हणून त्याचं नाव पडलं दीपावली. बरोबर आहे. तर ह्याच्या अगोदर हा सण काय होता तर दसरा वेगळा होता, मग वसुबारस वेगळा होता, लक्ष्मीपूजन वगैरे वगैरे वगैरे. त्याच्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील किंवा नसतील माहिती तर तुम्ही व्हिडिओ बघा, पुस्तके वाचा. एका दिवसाचे कथा आहेत किंवा मला कमेंट मध्ये तुम्ही सांगा. एक दिवसाचा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवता येईल. कारण प्रत्येक दिवसाला, दिवाळीच्या प्रत्येक 6 दिवसाला एक दिवसाला एक पौराणिक कथा आहे आणि एक सायंटिफिकली रिझन आहे. त्यामुळे एका व्हिडिओमध्ये बनवणं ते शक्य नाही. तर आपल्या विषयाकडे येऊया. तर लोकांनी तो प्रचंड प्रमाणात साजरा केला. इतका मोठा उत्सव होता तो, इतका मोठा जल्लोष होता. संपूर्ण भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण झालेली, प्रचंड एनर्जी होती लोकांमध्ये आणि लोकांनी तो खूप मोठ्या प्रमाणात सण साजरी केला. आता हा जो सण आहे तो 6 दिवसाचा आहे. पहिला दिवस वसुबारस, त्याची कथा तुम्हाला माहिती असेल. दुसरा दिवस तुमचा नरक चतुर्थी, धनतेरस, मग नरक चतुर्थी, मग लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज. सिक्वेन्सली मी कुठे मागे पुढे होत असेल तर ते तुम्ही समजून घ्या. बट प्रत्येक दिवसाला एक वेगवेगळा महत्व आहे. आपला मुद्दा हा आहे की दिवाळी हा एका ढाच्यामध्ये लोकांनी साजरा केला. पुढे काळ बदलत गेला आणि प्रभू श्रीरामाने मिळवलेला विजय, प्रभू श्रीरामाने केलेली मात, प्रभू श्रीरामाचा संपलेला वनवास आणि रावणाचा केलेला वध या सर्वांचं प्रतीक म्हणून पुढच्या काळात आपल्या पूर्वजांनी, तज्ञांनी, साधू संतांनी हा दिवाळी सण आपल्याला आखून दिला. आणि आपण तेव्हापासून ते आजपर्यंत हा सण मोठ्या थाटामाटात उत्सवात साजरा करतो.
मित्रांनो 5000 वर्ष उलटली तरी आपण हा सण साजरा करतो. परंतु दुःख ह्या गोष्टीचं आहे की आपण हा सणाचा जो इतिहास आहे हे आपल्या तरुण मुलांना किंवा आपल्या लहान मुलांना माहिती नाहीये किंवा कोणी माहिती घेण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेअर न करता समजून घ्या. तुम्ही पूर्ण माहिती समजून घ्या, याच्या पलीकडे माहिती समजून घ्या आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, आई वडिलांना, सर्वांना हा उत्सव का साजरी करतात, एकेका दिवसाचा काय महत्व आहे. मित्रांनो, सायंटिफिकली खूप मोठा महत्व आहे. एक रिझन. पहिल्या आंघोळीला काय होतं मित्रांनो, आपले साधू संत खूप मोठे विद्वान होते, तत्वज्ञानी होते, सायंटिस्ट म्हणता येईल, मोठे डॉक्टर म्हणता येईल. आताच्या डॉक्टरांना जे करता आलेलं नाही हे त्यांनी हजारो वर्षापूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे. पूजेमध्ये, विधीमध्ये, मंत्रांमध्ये, ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही आपले सर्व दिवाळीच नाही, सर्व सण सोहळे विधीपूर्वक इतिहास समजून साजरी करा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना याची माहिती पुरवा. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्याबद्दल मी तुमचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आणि तुम्हाला यामध्ये आणखीन दुसऱ्या सणाबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, कमेंट करा. मी नक्कीच प्रयत्न करीन एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा, एक नवीन सण सोहळ्याचा विषय घेऊन इतिहास सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करीन. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय.